राधानगरी तालुक्यातील चव्हाणवाडीतील विलास सीताराम नाके हे शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास गावाजवळील परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते। यावेळी दबा धरून बसलेल्या गवारेड्यानं अचानक त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे। या भीषण धडकेत नाके यांच्या पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी नाके यांना मदत करत उपचारासाठी राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं। सध्या त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयातच भेट देऊन जखमींची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली आहे। राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेती काम, गुरे चारणे आणि दैनंदिन हालचाली करतानाही जीव मुठीत धरून वावरावं लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। वन्यजीव मानव संघर्षाची समस्या आता दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून ग्रामीण भागामध्ये वन विभागाने गस्त वाढवून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे।